पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर आमदार रवी राणा आक्रमक झालेत। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्यांनी क्लास घेतला। कामचुकार अधिकाऱ्यांना बैठकीमधून हाकलून लावलं। शहरामध्ये कृत्रिम पाणी टंचाई सुरू आहे असाही आरोप करण्यात आला। अमरावती शहरामध्ये 1 दिवसाआड आणि बडनेरा शहरामध्ये 3 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। अनेक भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, काही ठिकाणी तर 8 दिवस पाणी पुरवठाच होत नाही आणि त्यामुळे आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले। मुबलक पाणी असून सुद्धा पाण्याचं योग्य नियोजन का होत नाही असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलाय। अधिकारी आणि कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत असताना रवी राणा चांगलेच संतापले। त्यांनी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठकीतून हाकलून दिलं आणि पाणी पुरवठ्यात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिलेत। अनेक भागामध्ये चेहरे पाहून पाणी सोडणे हे खरं मोठा गुन्हा आहे। म्हणून या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की पाण्याची टंचाई नसताना फक्त पाण्याचं नियोजन करा। जे लोक पाणी चोरतात त्याच्यावर गुन्हे दाखल करा, एक चांगला स्क्वॉड निर्माण करा, त्या लोकांचं बॅनर त्या ठिकाणी लावा, पेपरमध्ये यादी पब्लिश करा आणि जे मोठमोठे लोक लाखो रुपयाचे बिल थकीत आहे त्याच्यावर कारवाई करा। आम जनतेवर कारवाई करू नका।